श्री स्वामी समर्थ. सिंह राशींच्या माझ्या तमाम भावा आणि बहिणींनो, तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. कारण तब्बल कित्येक वर्षानंतर एक असे मोठे रहस्य फक्त तुमच्यासाठीच उघड होतंय, जे तुमचे संपूर्ण आयुष्य मुळापासून बदलून टाकणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शांतपणे शेवटपर्यंत पहा. घाईघाईत अर्धवट सोडून गेलात तर नंतर खूप मोठा पश्चाताप होईल. कारण तुमच्या मुलांच्या बाबतीत एक अत्यंत भयानक आणि डोळे उघडवणारी गोष्ट समोर येत आहे. जर तुमच्या घरात मुले असतील तर त्यांच्या मित्रांची आणि संगतीची वेळीच पारख करा. कारण तुमचे मुलं कोणत्या तरी मोठ्या संकटात किंवा चुकीच्या मार्गावर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मुलांचे मित्र त्यांच्या पाठीमागे कोणता गेम खेळतायत हे पालकांना समजत नाहीये. त्यामुळे पालकांनी हा व्हिडिओ एक सेकंदही न चुकवता पूर्ण पहा. कारण ही तुमच्या मुलांच्या भविष्याची आणि इज्जतीची गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात आता एक अशी ठराविक तारीख आणि अत्यंत महत्त्वाचा काळ सुरू होत आहे, जो काळ तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देईल. हा 5 ते 11 जुलैचा टप्पा तुमचे संपूर्ण आयुष्य आणि तुमची विचार करण्याची पद्धत बदलणार आहे. या आठवड्यात तुमच्या नशिबाचा जुना फेरा पूर्णपणे उलटणार आहे आणि भाग्याची नवी पहाट होणार आहे. आणि येणारे पुढचे 6 दिवस आपल्यासाठी अगदी सोन्यासारखे मौल्यवान आणि चमत्कारी असणार आहेत. तुमच्यावर होणारा ग्रहांचा प्रभाव आणि त्यांची बदलती चाल पाहिली तर आता तुमच्या पाठीशी असणारी शनीची 7.5 पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर आहे. आणि त्यातच सर्व संकटाचे निवारण करणाऱ्या विघ्नहर्ता बाप्पांची विशेष मेहर नजर आणि मोठी कृपा तुमच्यावर झाली आहे. साक्षात अक्कलकोटचे स्वामी समर्थ, ज्यांनी आजवर तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवले आहे, त्या स्वामींचा वरदहस्त आता थेट तुमच्या डोक्यावर आला आहे. तुमच्या नशिबाचे, तुमच्या कर्माचे फासे आता पूर्णपणे पालटणार आहेत आणि वाईट दिवस संपणार आहेत. तुमच्या भूतकाळाचा उल्लेख करायचा झाला तर तुम्ही आजवर जो काही मानसिक त्रास सहन केला आहे, लोकांनी दिलेले टोमणे आणि सोसलेले कष्ट, तो वाईट काळ आता कायमचा इतिहास जमा झाला आहे. कारण निसर्गाचा नियमच आहे की कितीही मोठी आणि अंधारी रात्र झाली तरी त्या रात्रीनंतर सोन्याची पहाट नक्की उगवते. आणि तुमच्याही आयुष्यात ती उगवली आहे. पण हे सगळे चांगले घडत असतानाच या काळात मला तुम्हाला एक खूप मोठी चेतावणीसुद्धा द्यायची आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण तुमच्या भोवती सध्या विंचवासारखे डंक मारणारे आणि तुमच्या सुखावर जळणारे लोक वावरत आहेत, जे समोर गोड बोलतात पण पाठीमागे तुमच्यावरच वार करण्याची संधी शोधतात. अगदी तुमच्या खूप जवळचा, विश्वासातला आणि नात्यातलाच माणूस ऐनवेळी पाठीत सुरा खुपसू शकतो. त्यामुळे आर्थिक व्यवहारात किंवा कोणत्याही कोर्ट कचेरीच्या बाबतीत कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची मोठी भीती या दिवसात निर्माण झाली आहे. आणि जर तुम्ही लोकांवर नेहमीप्रमाणे आंधळा विश्वास ठेवलात तर तुमच्या मान सन्मानाला, तुमच्या इज्जतीला मोठा तडा जाण्याची शक्यतासुद्धा निर्माण झाली आहे. परंतु तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही. कारण तुमच्यासाठी काही अत्यंत शुभ आणि चांगले संकेतसुद्धा निसर्गाकडून मिळत आहेत. तुमच्यावर आता सप्तरंगी नशिबाची मोठी उधळण होणार आहे. तुमच्या प्रगतीच्या मार्गात आजवर जे काही बंद दरवाजे होते, जे अडथळे होते, ते सर्व दरवाजे आता देवाच्या कृपेने आपोआप उघडणार आहेत. आणि तुमच्या घरात, कुटुंबात बऱ्याच दिवसानंतर आनंदाच्या गोड बातम्याची बरसात होणार आहे. पण तरीही सुख येत असताना काही वाईट शक्ती आणि नको असणारे अडथळे तुमच्या मार्गात येण्याचा प्रयत्न करू शकतात. सध्या तुम्हाला कोणाच्या तरी वाईट नजरेचा किंवा नजरबंदीचा प्रभाव स्वतःवर जाणू शकतो. तुमच्या प्रगतीकडे पाहून लोकांच्या आपापल्या आणि जळक्या नजरा तुमच्यावर आणि तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबावर लागलेल्या आहेत. आणि सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे ज्यांच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, अशा तुमच्या रक्ताच्या नात्यातच तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. म्हणूनच या काळात तुम्हाला तुमच्या कामावर, तुमच्या व्यवसायावर आणि पैशांच्या देवाणघेवाणीवर विशेष लक्ष द्यावे लागेल. तुमची अनेक दिवसांपासून कुठेतरी अडकलेली किंवा साचलेली मोठी रक्कम अचानक तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तुम्ही पूर्वी कोणाला मदत म्हणून उधार दिलेले पैसे, जे मिळण्याची आशा तुम्ही सोडली होती, ते पैसे आता तुमच्याकडे परत फिरणार आहेत. तुमच्या धंद्यात, तुमच्या व्यवसायात अचानक मोठ्या भरभराटीची आणि तेजीची चाहूल तुम्हाला लागणार आहे. आणि जे लोक नोकरी करत आहेत, त्या नोकरी करणाऱ्या लोकांना आपल्या पदात उच्च झेप घेण्याचा खूप मोठा राजयोग चालून आला आहे. पण हे सगळे यश, हा पैसा आणि प्रतिष्ठा मिळवत असताना
तुम्हाला स्वतःच्या बोलण्यावर अत्यंत कडक नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत आपल्या जिभेला लगाम घाला. तोंडातून अपशब्द काढू नका. मनातील संतापाला, छोट्या गोष्टींवरून होणाऱ्या रागाला आपल्या घरात आणि मनात अजिबात जागा देऊ नका. आणि लोकांशी संवाद साधताना, बोलताना आपल्या शब्दांची निवड खूप शांतपणे आणि जपून करा, कारण बोललेले शब्द परत घेता येत नाही. कुटुंबाचा विचार केला तर मी आधी म्हटल्याप्रमाणे या काळात तुम्हाला एक जबाबदार आईबाप म्हणून आपल्या मुलांच्या, मित्रांची पारख करणे खूप गरजेचे आहे. कारण मुले चुकीच्या संगतीत लागून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ शकतात. मुलांचे मित्र त्यांना एखाद्या मोठ्या जाळ्यात किंवा व्यसनात ओढण्याची भीती आहे. त्यामुळे मुलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. सध्या ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे घरात छोट्या छोट्या कारणांवरून अशांततेचे आणि वादाचे ढग जमा होऊ शकतात. आणि हा काळ तुमच्या संयमाची आणि प्रत्येक नात्याची कठीण परीक्षा घेणारा काळ ठरणार आहे. तुमच्या आसपास वावरणाऱ्या आणि तुमच्या जीवावर जगणाऱ्या गुप्त शत्रूंपासून अत्यंत सावध राहा. तुमच्या समोर अतिशय चांगले बोलणाऱ्या आणि पाठीमागे डाव रचणाऱ्या या मुखवटाधारी माणसांना वेळीच ओळखा आणि स्वतःला त्यांच्यापासून दूर करून सावध करा. तुमच्या पाठीमागे लोकांनी खूप मोठी कुजबूज मोहीम सुरू केली आहे, जेणेकरून तुमचे नाव खराब होईल आणि तुम्हाला मानसिक कोंडीत अडकवण्यासाठी तुमचेच काही जवळचे लोक छुपे डाव रचत आहेत. तुमच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचे तर लहान सहान गैरसमजामुळे पती पत्नीमध्ये अंतर वाढण्याची आणि मन दुरावण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. तुमच्या नात्यात सध्या एक कठीण आणि काटेरी वाट समोर दिसत आहे, जी तुम्हाला संयमाने पार करावी लागेल. आणि घरातील तरुण मुला मुलींचे ज्यांचे लग्न जमण्यात वारंवार अडचणी येत आहेत, त्यांच्या विवाहाच्या मार्गात काही जुने नातेवाईकच काटे किंवा अडथळे आणू शकतात. या सर्व धावपळीमुळे, टेन्शनमुळे तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक ताणावर वाईट परिणाम होऊ शकतो. दिवसभराच्या कामाच्या रगाड्यात आणि दगदगीत तुमची मोठी दमछाक होणार आहे. त्यामुळे भविष्याची चिंता करणे सोडा आणि मनावरचे, डोक्यावरचे आवाजवी ओझे थोडे हलके करा. स्वतःसाठी वेळ काढून ध्यान करा आणि परिस्थिती कितीही कठीण आली तरी प्रत्येक प्रसंगात अत्यंत शांत मनाने आणि समजूतदारपणाने वागा. या सर्व संकटातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आणि देवाकडून आलेली ही सुवर्ण संधी साधण्यासाठी काही साधे आणि सोपे धार्मिक उपाय मनापासून नक्की करा. या पूर्ण आठवड्यात शक्य होईल तेव्हा जवळच्या एखाद्या जुन्या देवळाची वारी करा. तिथे जाऊन शांत बसा. शनिवारी न चुकता शनीच्या मंदिरात जाऊन शनिदेवाच्या चरणी तेल आणि नारळ आवर्जून अर्पण करा. आपल्या घरात देवापुढे काहीतरी गोड नैवेद्य दाखवा आणि घरातील सर्वांना तो प्रसाद द्या. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात प्रसन्न वातावरण ठेवून देवाचे नाव घेऊन जमेल तेवढा जप तप करा आणि स्वतःला, आपल्या संसाराला पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण करून स्वामींच्या सेवेत झोकून द्या. शेवटी एकच अत्यंत प्रेरणादायी आणि महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जगात कोणीही पाठीशी नसले तरी चालेल, पण नेहमी त्या देवावर आपल्या विश्वासाची कास घट्ट धरा. कारण तुम्ही प्रामाणिकपणे करत असलेल्या कष्टाला या जगात कशाचीच तोड नाही. कष्ट कधीच वाया जात नाही आणि साक्षात स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे डोंगरासारखे उभे आहेत. ते तुमचा हात कधीच सोडणार नाहीत. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, माहिती पटली असेल आणि स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक दाबायला अजिबात विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय स्वामी समर्थ नक्की लिहा. तसेच आपल्या चॅनलची ही माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्याशी नेहमीसाठी जोडलेले राहा.